हाय हॅलो नमस्कार, मी अंजली. आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये सगळ्यांचं खूप सारं मस्तपैकी स्वागत आहे. आणि इथं बघत असाल तुम्ही तर मी आता करते स्वयंपाक. आणि आज थोडंसं लवकरच लागले, थोडंसं लवकर म्हणण्यापेक्षा 5 वाजता स्वयंपाकाला लागले मी. आज भाजीला आणलेलं होतं चिकन, आणि त्याची बिर्याणी पण करायची होती, आणि भाजी पोळी पण, म्हणजे चपाती आणि भाजी पण करायची होती. भाकरी करायची होती ॲक्च्युली, पण पीठच नव्हतं भाकरीचं, त्याच्यामुळं मग ज्वारीचं पीठ नव्हतं, म्हणून मग म्हटलं चपात्याच करूया आता. त्याच्यामुळं मग एका साईडला भाजी आणि एका साईडला चिकन चाललेलं होतं. मी भात वगैरे शिजवून घेतलेला होता पहिलेच बिर्याणीसाठी. आणि इथं आता चिकन वगैरे टाकलेलं होतं मी शिजायला. आणि तिकडं पण मसाले वगैरे सगळे काढून म्हणजे करत होते भाजी. आणि मी आज काय मटेरियल पण नाही केलं, कारण कंपनीतून आले, कपडे वगैरे धुतले, भांडे ते घासूस तर मग टाईम झाला. माझी ड्युटी सकाळी 6 ते 2:30 असते, त्याच्यामुळं मग मला थोडंसं 4 वाजताच उठावं लागतं पहाटं. आणि घरी पण मटेरियल करते, मग थोडंसं इकडचं तिकडं, म्हणजे कपडे वगैरे होत नाहीत, फक्त स्वयंपाक करून जाते मी आल्यावरती. घरचं सगळं बाकीचं राहिलेलं काम असतं ते मी घरी आल्यावर सगळं पटापट आवरून घेते. तर आणि काम आवरून झाल्याच्या नंतर मग मटेरियल करत बसते थोडा वेळ. तर मग आज ते मटेरियल करायचंच राहिलं. स्वयंपाक म्हणजे भांडे कपडे ते झाले तोपर्यंत 4 वाजले, आणि मग हेच आणायचं आहे चिकन वगैरे, म्हणून परत थोडा वेळ आराम केला, अर्धा तास. तर हा टाईम झाला तोपर्यंत 5 वाजले. म्हटलं चला आता मग नाही करायचं मटेरियल, आज स्वयंपाक वगैरे करून घेऊ, लवकर जेवण वगैरे करता येईल म्हणून. त्याच्यासाठी मग आज काही मटेरियल नाही केलं. जर तुम्हाला कोणाला बघायचं असेल मी मटेरियल काय करते काय नाही, तर नक्कीच मला कमेंट करा, मी दाखवून देईल तुम्हाला काय मटेरियल करते मी ते. कितीही केलं तरी संसारासाठी कमीच पडतं, कितीही करा तुम्ही. आणि इकडं बघा स्वराचं चाललं होतं, थोडीशी भाजीचा रस्सा घेऊन जायचं, लिंबू वगैरे पिळायचं आणि प्यायचं काम चाललेलं होतं, तिचं रस्सा प्यायचं काम चाललेलं होतं दोघांचं पण. तर इथं मी मीठ टाकत होते, पण नंतर लक्षात आलं का मीठ टाकलं असलं तर परत दोनदा पडायचं, म्हणून मग मी टेस्ट करून बघितलं आणि मग परत त्याच्यातमध्ये मीठ टाकलं. तर आता इथं पटकन मी स्वयंपाक वगैरे करून घेते आणि जेवण करते. भुका पण लागलेल्या आहे सगळ्यांना. मला पण ॲक्च्युली भूक लागली. आज कंपनीत जेवायलाच ते झालं क्वांटिटीमुळं. कंपनीत गेलं का असं असतं बघा, क्वांटिटी दिलीच पाहिजे, नाहीतर बोलतात लगेच, ओरडा पडतो, झापाझापी होते त्याच्यामुळे. तर आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. नक्कीच सबस्क्राईब करा. आणि माझं जे पहिलं चॅनल होतं ते हॅक झालं, म्हणजे त्याचं मला काहीच दिसत नाही, त्याच्यामुळं तो एक विषय वेगळाच झालेला आहे. आणि हे मी नवीन आता चॅनल चालू केलेलं आहे. तर पहिल्या चॅनलला जसा मला सपोर्ट दिला तसंच ह्या चॅनलला पण सपोर्ट करा. आणि नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जर आवडत असतील माझे तुम्हाला तर नक्कीच कमेंट पण करत जा, म्हणजे थोडासा इंटरेस्ट येईल. एकतर 2-3 दिवस मला व्हिडिओ बनवू पण वाटत नव्हते, चॅनल हॅक झाल्यामुळं माझं काहीच त्या चॅनलवरती दिसत नाही त्याच्यामुळं. तर इथं बघा मस्त आपलं असं चिकन झालेलं आहे. ह्याच्यात फक्त भाजीमध्ये कोथिंबीरीची कमी आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटू नवीन अशा व्हिडिओमध्ये.